बिऱ्हाड मोर्चेकरांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल रात्री फडणवीसांच्या नागपूरमधल्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली आणि यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं मोर्चेकरांनी सांगितलं। तर सत्यशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार ते मंत्रालयाचा पायी बिऱ्हाड मोर्चा निघालाय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या दूध उत्पादक आक्रमक झाले। चाळीसगाव शहरातल्या खरजई नाका इथं रस्त्यावर दूध ओतून सरकार आणि जळगाव विकास दूध संघाचा निषेध केला गेला। दुधाचे भाव वाढले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सांगलीच्या जतमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा पार पडला। मायथाळ कॅनलमधून 8 दुष्काळी गावांना पाणी सोडण्यात आलं। खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। तर या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्यानं कॅनलमधून पाणी सोडल्यानं 8 गावांना दिलासा मिळाला। पुण्यामध्ये भोर खरेदी विक्री संघातर्फे 5 दिवसीय भव्य अनंत निर्मल शेतकरी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आणि या प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी अवजारं, कृषी संशोधन, कृषी संबंधित आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले। हे प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। साताऱ्यातल्या माण तालुक्यातल्या वरदान ठरणाऱ्या जिहे कठापूर योजनेचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। तब्बल 14 किलोमीटरच्या बोगद्यातून दुष्काळी माण तालुक्याला काही दिवसांमध्ये पाणी मिळणार आहे। नेळ तलावाचं पाणी बोगद्यातून माणच्या आंधळी धरणामध्ये सोडलं जाणार आहे। त्यामुळे 60 गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे। 8530 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नारगुंडामध्ये त्यांचा दौरा झाला। या दरम्यान त्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं। जनजागरण मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे